हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येत असतात, जे नोटिफिकेशन नवीन येत असतात, त्या सर्वांचं डिस्कशन केलं जातं। तर मित्रांनो, ही बघू शकता, ही ऑफिशियल साइट आहे। तर मित्रांनो, ही ऑफिशियल साइट कोणती आहे? राजीव गांधी सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी। तर मित्रांनो, यामध्येच वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, या साइटवर जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मध्ये जाऊन आपण आपल्या वॅकन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघणार आहेत। तर इथे बघू शकता, करंट नोटिफिकेशन मध्ये 26 जुलैला जे नोटिफिकेशन आलेलं आहे कोणत्या ह्याचं, ज्युनियर रिसर्च फेलो। तर मित्रांनो, याच्या अंडरच आपली वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, इथे त्यांनी लास्ट डेट पण इथे दिलेली आहे, जी नोटिफिकेशनची इन्फॉर्मेशन आहे तिथे लास्ट डेट दिलेली आहे। तर मित्रांनो, ह्याची ऍप्लिकेशनची लास्ट डेट काय असणार आहे? 5 ऑगस्ट 2024, म्हणजे या डेट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। आणि ऍप्लिकेशन स्टार्ट ऑलरेडी झालेली आहेत आणि ही 5 ऑगस्ट लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे। तर मित्रांनो, हे ओपन केल्याच्या नंतर आपण डिटेल बघणार आहोत की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, कसं अप्लाय करायचं हे आपण यामध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, ऍप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम सुटेबल कॅन्डिडेट इंडियन सिटीजन फॉर वन पोझिशन ऑफ ज्युनियर रिसर्च फेलो। तर मित्रांनो, ज्युनियर रिसर्च फेलो साठी ही पोझिशन असणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की राजीव गांधी सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी मध्ये असणार आहे। आणि मित्रांनो, ही वॅकन्सी प्रोजेक्ट बेसवर असणार आहे। तर मित्रांनो, आता महत्त्वाचं आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर मित्रांनो, इथे बी फार्म दिलेले आहे, म्हणजे ज्या स्टुडंटचं बी फार्म कंप्लीट झालेलं आहे किंवा एम फार्म पण झालेला असेल, ते सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे आणखीन एक कंडिशन आहे, इक्विव्हॅलेंट डिग्री विथ 55% मार्क्स इन द पासिंग नेट एनईटी अँड गेट टेस्ट। तर ते पण याच्यामध्ये रिक्वायरमेंट असणार आहे, तुम्ही ते व्यवस्थित बघा। त्याच्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन मध्ये जर एक्सपिरियन्स असेल, एक्सपिरियन्स इन बायोलॉजी टेक्निक्स, क्लोनिंग, ट्रान्सफ्युजन, ट्रान्सडिक्शन, ॲनिमल सेल कल्चर, तर या गोष्टीमध्ये असेल तर बेटर असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, एज क्रायटेरिया इथे दिलेलं आहे, 28 इयर एज असलं पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो, पे केल, आता या पोझिशनसाठी तुम्हाला पेमेंट किती असणार आहे? तर मित्रांनो, 37,000 यामध्ये पेमेंट असणार आहे, प्लस या अमाऊंटचं 80% जे असणार, 18% तुम्हाला HRA भेटणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली सॅलरी भेटणार आहे। आणि मित्रांनो, याचं ड्युरेशन काय असणार आहे? तर मित्रांनो, याचं ड्युरेशन जे असणार आहे ते 3 इयरचं ड्युरेशन याच्यामध्ये असणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, हे जे ड्युरेशन असणार आहे की जे वाढणार आहे, तर ते तुमच्या परफॉर्मन्स बेसवर डिपेंड असणार आहे, पण 3 वर्षाचं इथे ड्युरेशन तर दिलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? तुम्हाला काय करायचं, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, कॅन्डिडेट हु आर वर्किंग इन गव्हर्नमेंट, ते ऑलरेडी जे वर्क करतायत त्यांनी प्रॉपर चॅनल थ्रू ऍप्लिकेशन करायचंय। त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग कंप्लीट ऍप्लिकेशन इज, तुम्हाला जसं मी ऑलरेडी सांगितलं की 5 ऑगस्ट ह्याची लास्ट डेट असणार आहे। याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे लास्टला हे नोटिफिकेशन तुम्ही ऑफिशियल साइटवर यायचं आहे। ऑफिशियल साइटवर आल्याच्या नंतर जे ही नोटिफिकेशन मध्ये दाखवतोय त्यामध्ये जायचंय, आणि त्या एंडिंगला मित्रांनो तुम्हाला अप्लाय ऑनलाईन दिसत असेल तर ती लिंक ओपन करून तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय। त्याच्यानंतरची प्रोसेस मित्रांनो, याच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल, आणि ते बी कोणते स्टुडंट जे ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर सिलेक्ट झालेले स्टुडंट आहेत, शॉर्टलिस्ट झालेले स्टुडंट आहेत, तर त्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुमचं नेक्स्ट प्रोसेस असणार आहे। मित्रांनो, आपण तसंच गव्हर्नमेंट वॅकन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन तर देतच असतो। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायची इच्छा असेल तर मित्रांनो, फार्मा कोव्हिजिलन्सचं जॉब गायडन्स पण मी देत आहे। त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता। आणि मित्रांनो, थँक्यू।